राज्याच्या राजकारणात अजितदादा पवार यांनी 6व्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री होऊन एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे। उपमुख्यमंत्री पदाचा कारभार पाहताना अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री म्हणून सुद्धा कारभार पाहत आहेत आणि आता अजितदादांना त्यांच्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना जो आहे त्या कारखान्याचं अध्यक्षपद म्हणजेच चेअरमन सुद्धा व्हायचं आहे। बरं, हे अध्यक्षपद मिळालं की अजितदादा मोठा राजकीय डाव टाकू शकतील का, यावरही राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। पण नेमकं अजितदादांना या साखर कारखान्याचं चेअरमन पद का हवं आहे किंवा अजितदादांसाठी हा कारखाना एवढा महत्त्वाचा का आहे, हेच तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। राज्याच्या राजकारणात असलेल्या नेत्यांचा आणि त्यांच्या बालेकिल्ल्यांचा जर बारीक विचार केला तर राजकारणात अनेक नेते आहेत, जसं की हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील। हे जे नेते आहेत ते त्यांच्या भागातील जे साखर कारखाने आहेत त्या साखर कारखान्यांचे चेअरमन आहेत। एवढंच नाही तर अगोदरच्या काळात पण जर नजर टाकली तर वसंतदादा पाटील हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते त्यांच्या भागातील साखर कारखान्याचे चेअरमन होते। अगदी तसंच विलासराव देशमुख हे सुद्धा मुख्यमंत्री असताना साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिलं किंवा ते होते। तसं पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अनेक खासगी साखर कारखाने आहेत। अजितदादा पवार यांचे खासगी साखर कारखाने जे आहेत ते दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी साधारणपणे 46 लाख टन ऊसाचा गाळप करतात आणि बारामतीमधील माळेगाव साखर कारखाना जो आहे तो दरवर्षी 13 लाख टन ऊस गाळप करतो। म्हणूनच हा कारखाना अजितदादांना हवा आहे, कारण हा कारखाना अजित पवार यांच्याकडे आल्यानंतर हा कारखाना आणि बाकीचे कारखाने असे सगळे मिळून 60 लाख टन ऊस गाळप क्षमता असलेले कारखाने अजितदादा पवार यांच्या ताब्यात असतील। त्यातून साखरेचा आणि त्यासोबत ऊसाचा दर ठरविताना अजितदादांची भूमिका ही खूप महत्त्वाची राहणार आणि त्यासोबतच हा सगळा विषय फिरून होतो तो राजकारण आणि राजकीय ताकदीवर। त्यामुळं हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे की अजित पवार यांना माळेगाव कारखान्याचं अध्यक्षपद हवं आहे। आतापर्यंत हा कारखाना अजितदादांच्या ताब्यात राहिलेला आहे। 1991 पासून ते 2025 पर्यंत तब्बल 35 वर्षांपैकी 25 वर्ष हा कारखाना अजितदादा यांच्याकडेच आहे। अजितदादा हे जेव्हा राजकारणात सक्रिय झाले त्यानंतर शरद पवार यांचे जवळचे जुने मित्र चंद्रराव तावरे यांना त्यांनी माळेगावपासून लांब केलं आणि इथूनच अजित पवार विरुद्ध तावरे असा संघर्ष सुरू झाला। तसं पाहिलं तर आतापर्यंत चंद्रराव तावरे यांनी 2 वेळेस अजितदादांचा पॅनल पराभूत करून 2दा हा कारखाना स्वतःच्या ताब्यात घेतलाय। अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। बारामती विधानसभा मतदारसंघात 5 वर्षात कितीतरी कोटींची विकास कामं त्यांनी केली आहेत। आपण एवढी विकास कामं करून एवढा विकास करून पण बाकीच्यांना मतं का मिळतात हे पण त्यांना पाहायचं आहे आणि असं खुद्द अजितदादा यांनीच जाहीरपणे त्यांच्या भाषणात सांगितलं आहे। माळेगाव कारखाना जो आहे तो माळेगावसाठी 22 जूनला मतदान होणार आहे आणि यासाठी 19,549 एवढे मतदार त्या दिवशी मतदान करतील। म्हणूनच अजितदादांनी ही निवडणूक होईपर्यंत बारामतीमध्ये तळ ठोकलाय। ही निवडणूक एवढी गांभीर्याने का घेतली जाते त्याला काही कारण पण आहेत। शरद पवार यांची साथ नसताना सुद्धा माळेगावची निवडणूक अजितदादांना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकून दाखवायची। एकत्र निवडणूक लढवण्याची ऑफर सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना दिली होती। त्यासाठी सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना फोनही केला होता, परंतु अजितदादांनी तो फोन घेतला नाही अशी सुद्धा राजकीय चर्चा सुरू आहे। बारामती विधानसभा जिंकल्यानंतर बारामतीमधील सहकारी संस्था स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा मोठा चंगच अजितदादा पवार यांनी बांधलाय। तसे त्यांचे प्रयत्न सुद्धा आहेत। बारामती तालुका आणि इंदापूर तालुक्याचं कार्यक्षेत्र असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही काही दिवसांपूर्वी नुकतीच झाली किंवा ती पार पडली आणि त्यात त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या पृथ्वीराज जाधव यांना अजितदादांनी त्यांच्या पॅनलमध्ये सामावून घेतलं होतं।
चेअरमन पदाची ऑफर दिली आणि पॅनल जिंकून दाखवला किंवा जिंकून आणला. माळेगावची निवडणूक सोपी जावी यासाठी सुद्धा अजितदादांनी राजकीय खेळी केली होती आणि त्याचा एक प्रयत्न त्यांनी करून बघितला आणि त्यासाठी विरोधक असलेल्या चंद्रराव तावरे यांनाच त्यांनी चेअरमन पदाची ऑफर दिली होती. त्यावर तावरे यांनी ही ऑफर साफपणे नाकारली. त्यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीसाठी 4 पॅनल समोरासमोर आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री निळकंठेश्वर पॅनल, शरदचंद्र पवार पक्षाचा बळीराजा शेतकरी पॅनल, त्यांना चंद्रराव यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि चौथा पॅनल आहे शेतकरी बचाव समितीचा एक पॅनल आहे. असे 4 पॅनल आहेत आणि ही चौरंगी लढत होती. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कारखान्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली. आता मतदार अजितदादांना स्वीकारणार की कारखान्यात सत्ता बदल करणार हे येत्या 24 जूनला होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होईल. असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.